तर मित्रांनो, आज मी तुम्हाला दाखवणार एक अशी मशीन जी तुम्ही तुमच्या एरियामध्ये हा व्यवसाय सुरू करू शकता. ही मशीन घेऊन आणि दिवसाला तुम्ही कस्टमरशी एक कामासाठी, जे की तुमचं 1-2 तासाचं असणार आहे, आणि त्या कामासाठी तुम्ही कस्टमरशी 4,000-5,000 रुपये चार्ज करू शकता. आणि तेच तुम्ही समजा दिवसाला 2 ते 3 कामं पण पकडले तर तुम्ही स्वतः कॅल्क्युलेट करू शकता की तुमचं काम किती होणार आहे. तर या व्यवसायाची पूर्ण माहिती घेण्यासाठी, ही मशीन काय आहे याची माहिती घेण्यासाठी मी आलोय सुपे बारामती पण, जे की पुणे डिस्ट्रिक्टमध्ये येतं. त्यांची माहिती घेण्यासाठी मी आलो जिओटेक कंपनीमधून शेखर सरांशी भेटायला. तर नमस्कार सर. नमस्कार. तर सर, हा काय व्यवसाय असणार आहे याची पूर्ण थोडी माहिती द्या. आता मी जवळजवळ या फील्डमध्ये जवळ 15 वर्षापासून काम करत आहे. आणि जेव्हापासून हे मशीन विकायचं चालू केलं तर भरपूर कस्टमरनी आपल्याला सपोर्ट केला आणि भरपूर कस्टमरनी मशीन पण घेऊन गेले. आणि जे ते आपल्या आपल्या फील्डमध्ये काम करत आहे, आज चांगले काम करून चांगले अर्निंग पण करत आहेत. आता हा व्यवसाय जो आहे तो मार्केटमध्ये बघा, तुम्ही कुठला जरी बिझनेस करायला गेला तरी तुम्हाला 5 ते 10 लाख रुपये भांडवल टाकण्याचे आणि त्यातनं अर्निंग जास्त होईल हे पण शक्यता कमी असते. हा बिझनेस खूप कमी गुंतवणुकीत चालू होतो आणि चांगलं काम करून चांगले पण पैसे मिळू शकतात तुम्ही. याच्यामध्ये जास्त भांडवल गुंतवायची गरज पण पडत नाही. ना रॉ मटेरियल आणायचं आहे, ना लाईट, ना काही एक्सपेन्स काहीच नसतो. ज्यावेळेस तुम्ही ही मशीन घेऊन जाताल, ज्यावेळेस त्यांचा सर्वे करताल, त्यावेळेस तुम्ही कस्टमरकडून 1-1.5 तासात जवळजवळ 5,000 रुपये चार्ज करू शकता. तर सर, ही काय मशीन असणार आहे, याच्यानी कोणता व्यवसाय करू शकतो आपण, आणि कोणती प्रॉब्लेम हे सॉल्व्ह करते मशीन, हे जरा समजाव. आता ही मशीन आहे वॉटर डिटेक्शन, म्हणजे जमीनमधलं पाणी शोधण्याची. अच्छा. आणि ह्याच्यातून प्रॉब्लेम सॉल्व्ह होतो, म्हणजे जमिनीत पाणी कुठे आहे हे जर तुम्हाला कळलं. ज्यावेळेस लोक काय करतात, बोरवेल मशीन बोलवतात, इव्हन कुठे पण पॉईंट लावून देतात आणि त्याच्यानंतर त्यांचं टाईम जातो, पैसे जातात आणि रिझल्ट झिरो. ज्यावेळेस तुम्ही मशीन घेऊन जाता त्यावेळेस मग तुम्ही नंतर तुमच्या एरियामध्ये चांगलं काम करून त्यांच्या जागेवर जाऊन तुम्ही चांगला पॉईंट काढून देऊ शकता आणि चांगला चार्जसुद्धा घेऊ शकता तुम्ही. तर ठीक आहे मित्रांनो, पुढे जे आपलं हे पाणी शोधायची जी मशीन, वॉटर डिटेक्शन मशीन, सर आपल्याला लाईव्ह साईटवर आलो आहे आपण, ठीक आहे, म्हणून तुम्हाला असा सेटअप दिसत असेल. बाकी ऑफिस वगैरे सरांचं इथेच आहे. आणि आपण लाईव्ह साईटवर आलो आहे. तिथे सर मशीन थ्रू इथे या लँडवर, या लँड पार्सलवर कुठे पॉईंट असेल ते शोधून दाखवणार. आणि पॉईंट तर शोधूच, पण त्याच्यावर ड्रिल पण मारून दाखवणार आहे, बोरवेल करून दाखवणार आहे, जेणेकरून आपल्याला कळेल की तिथे खरंच पाणी निघालं की नाही. ठीक आहे, हे पूर्ण सर आपल्याला दाखवणार आहे लाईव्ह. तर व्हिडिओ तुम्ही पूर्णपणे बघा. आणि ही मशीन काम करते की नाही, किती डेप्थमध्ये पाणी जातं, सगळे प्रश्न मी विचारणार आहे. आणि जे लोक पाणी शोधायचं काम करताय ना या मशीनद्वारे, त्यांचं पण आपण फीडबॅक घेणार आहे की खरंच काम होतं की नाही, राईट, आणि कशी ही प्रोसेस असते, गुंतवणूक तुम्हाला किती लागणार आहे, सगळी A to Z माहिती सर आपल्याला देणार आहे. तर व्हिडिओ तुम्ही पूर्णपणे बघा, जेणेकरून काही इन्फॉर्मेशन तुमच्याकडून मिस नाही होणार. ही जी वॉटर डिटेक्शन मशीन आहे ही आपण सुटकेसमधून काढून हे सगळं पूर्ण असेंबल करून घेतो आणि त्याच्यानंतर आपण डिटेक्शनचं काम चालू करू शकतो. हँडल लावलेलं आहे, इथून हे निघतं आणि परत जॉईंट करता येतं. आता ही आपली मशीन रेडी आहे. आता मी अँटेना बाहेर काढून हे मशीन डिटेक्शनचं काम चालू करतो. जसं की चालू केल्यानंतर पहिल्यांदा लोगो येईल, त्यानंतर लँग्वेज येईल, वॉटर टाईप येईल आणि 500-1000 आपण त्याच्यात लावू शकतो. हे 500 लावलं मी. आता मी ज्या दिशेला जाईल, जिकडं मला डायरेक्शन देईल तिकडं फॉलो करत जाईल फक्त मी. अच्छा. या इकडं तर हे तर आता टर्न झालं. हां, तर आपण या साईडला जायचं आता. अच्छा. ज्या साईडला जाईल त्या साईडला आहे ना, ज्या साईडला डायरेक्शन देईल ना मशीन, हां. त्या साईडला तुम्हाला मशीन घेऊन जायचं आहे. अच्छा, हाताचा काही खेळ नाही आहे. नाही, आता आता जास्त टर्न होत आहे. हो, हे इथल्या इथं आता टर्न व्हायला सुरुवात झाली, म्हणजे पॉईंट इथंच आहे, हां, जवळपासच आहे, म्हणजे जवळपासच पॉईंट आलेला आहे. बरोबर, हे तर जास्तच टर्न करत आहे. ओके. जेवढं तुम्ही फिरताल ना हां. तेवढं तुम्हाला कळेल पॉईंट इथं जवळ कुठे आहे. ओके. आता हे चौकोन झाला, हां. ह्याला चौकोनाला तुम्ही क्रॉस मार्क करून सेंटर पॉईंट पण काढू शकता. आणि दुसरं म्हणजे मशीनला आपण घेऊन जाऊ शकतो ना. या मशीनला तुम्ही अँटेना लहान करून तुम्ही त्या स्पॉटपर्यंत गेला की मशीन राऊंडमध्ये फिरायला चालू होते. म्हणजे आपला सेंटर कळालं का? सेंटर कळालं आपल्याला. ओके, हे तर फिरायला लागलं सर. म्हणजे याचा अर्थ काय की इथेच पॉईंट आहे आपला? हो, इथंच पॉईंट आहे. इथं दगड घेऊन मी मार्क केलेलं आहे. ओके. आता तुम्ही बघा, लाईव्ह आपण डेमो पण देणार आहे, जसं की तुम्ही पाणी निघतं आहे का नाही निघत हे पण तुम्ही बघू शकता. आता आपण ड्रिल करू, या जागेवरती पाणी किती निघतं आहे काय तुम्हाला सगळं स्पष्टपणे दिसेल. फुटाचं पण तुम्हाला सांगेल त्याच्या. मित्रांनो बघू शकता, आपण इथं आता हे पॉईंट काढला होता आधी फिरून. आता इथं पॉईंट काढून आता इथं मशीन लावलेली आहे.
मशीन लावल्यानंतर तो पॉईंट सेट केला आहे. हे ड्रिल बीट आहे. आता हे थोडं खाली खाली जात आहे, ह्याच्यातून धूळ यायला सुरुवात झालेली आहे. नंतर आता ह्याच्यातून ज्यावेळेस पाण्याचा सोर्स लागेल त्यावेळेस तुम्ही स्वतः बघू शकता पाणी किती लागतं आहे काय. तर सर जोपर्यंत हे धूळ वगैरे सगळं होतं आहे तोपर्यंत मी विचारू इच्छितो की याच्यात काय टेक्नॉलॉजी अशी की ज्याच्याने आपल्याला याच्यात पाण्याचा सोर्स आहे हा कळतो. हे टेक्नॉलॉजी म्हणताल तर हे जिओ मॅग्नेटिक टेक्नॉलॉजी आहे. ओके. हे जमिनीतले जे मॅग्नेटिक फील्ड कॅच करून आपण लाईन म्हणतो, सप म्हणतात, काही ठिकाणी पाख्या म्हणतात, या पकडण्याचं काम हे मशीन करते. आणि त्याच्या आधारावर हे पाणी लागतं. ओके. आणि काय पर्सेंट ॲक्युरेसी आहे की भाई मला ते पाणी लागेलच, म्हणजे एखादा मी पॉईंट दिला आणि तिथे पाणी 100% लागतं का? 100% म्हणू शकत नाही सर. याच्यात ॲक्युरेसी चालते. जिओलॉजीमध्ये 100% गॅरंटी कधीच नसते, ॲक्युरेसी मिळते. ॲक्युरेसी जी 90 ते 95% राहील. तरी 90-95% खूप जास्त आहे सर. हो, 90-95% आत्ता आमचे 97-98% पर्यंत जातात सक्सेस. अच्छा. हो, प्रत्येक जण आत्ता 97. म्हणजे 100 केले तर त्याच्यामधून 1-2 फेल व्हायचे चान्सेस असतात. हो, ते तर आहेच ना, आपण काय देऊ नाही. राईट. सायंटिस्ट लोकसुद्धा जमिनीखाली जिओलॉजीमध्ये कधी 100% गॅरंटी देऊ शकत नाही, ते आपण पण देऊ नाही. तर या काय होतं, या मशीनने चांगल्या पद्धतीने पॉईंट काढण्यासाठी तुम्हाला चांगलं हेल्प होते. बरोबर. तर बघू शकता असं मित्रांनो, आपलं जे ड्रिलिंग चालू आहे त्यातनं धूळ आता हळूहळू बंद होऊन थोडं थोडं चिखल यायला चालू झालेलं आहे. आणि आता त्या चिखला वाव सर, आता तर पाणी एकदम जोरात यायला सुरू झालंय. हो, आता बघा ना, जवळजवळ ते 2 इंची पाणी असू शकतं. ओके. बघू शकता मित्रांनो, आता पाणी तर किती जोरात चालू आहे. जवळजवळ 2 इंच प्लस पाणी आहे. आणि आपला जो हेतू होता लोकांना दाखवायची टेक्नॉलॉजी, या मशीनने पॉईंट काढला आपण आणि तिथं पाणी कसं लागलेलं आहे हे तुम्ही स्वतः आता प्रत्यक्ष बघू शकता. सर, हे आमचे कस्टमर आहे सातारा जिल्ह्यातून आलेले, ज्यांनी 2 वर्षापूर्वी मशीन घेऊन काम केलेलं आहे. तुम्ही त्यांचा अनुभव स्वतः विचारू शकता. आणि तर नमस्कार, जय महाराज. नमस्कार, जय महाराष्ट्र. तर सर तुम्ही हा जो व्यवसाय करताय हे मशीन घेऊन, तर तुम्हाला आता किती वेळ झालेला? आता तो 1-2 वर्ष झालेली आहेत सर आम्हाला हे मशीन. तर सर या मशीनने जेव्हा तुम्ही व्यवसाय करता तर तुम्ही कस्टमरशी किती चार्ज करता आणि किती वेळाचं काम असतं? आता कस्टमरचे चार्जेस आम्ही 4,000 रुपये घेतो, 4 ते 5,000 रुपये घेतो. आणि दुसरा जसं अंतर असेल तसं मग आम्ही ते वाढवतो सुद्धा. म्हणजे पुण्यात वगैरे बाहेर कुठे गेलो तर मग एक्स्ट्रा 1,000 रुपये घेतो. आणि किती तासाचं काम असतं या मशीनने जेव्हा काम करायचं? तासाचं म्हणजे कसं, 1 गुंठा आहे तुमचा का 2 गुंठे आहे का 25 एकर आहे का 5 एकर आहे, त्याच्यानुसार ते जरा वेळ कमी जास्त असा होतो. आणि तुम्ही आतापर्यंत किती काम केलं या मशीनने? हा जो व्यवसाय करून तुम्ही किती काम केलं, किती बिझनेस केला? आता ह्या मशीनला आम्ही जवळजवळ 2 वर्ष म्हणजे 250 ते 250 पर्यंत होलं मारलेले आहेत. 90% सक्सेस रेशो आम्हाला त्याच्यातून मिळालेला आहे. आणि सर जेव्हा तुम्ही हा व्यवसाय सुरू केला, सुरुवातीला लगेच तर क्लायंट आले नसतील, कस्टमर आले नाही की यार मला पॉईंट काढून दे वगैरे वगैरे, तर तुम्ही तुमचा बिझनेस कसा सेट केला, कस्टमर तुमच्यापर्यंत कसे पोहोचले, त्याचं काय तुम्ही स्ट्रॅटेजी यूज केली ते जरा समजावा. आम्ही सुरुवातीला काय केलं, मशीन घेतल्यानंतर आम्हाला काय सुरुवातीला लगेच पॉईंट मिळाले नाहीत, कारण कुणाला माहितीच नव्हतं आमच्याकडे मशीन आहे. मग आम्ही काय केलं, स्वतः प्रॉपर 2 व्हीलरवरनं आमचं पॅम्पलेट छापलं, ईश्वरी भूजल सर्वेक्षण म्हणून. आणि ते पॅम्पलेट प्रत्येक गावात जाऊन लावले आणि विथ कार्ड छापले. कार्ड आम्ही प्रत्येक दुकानात जाऊन, किराणा मालाच्या दुकानात, पानपट्टीत किंवा खतांच्या दुकानात किंवा असे गावागावामध्ये कट्ट्यावर माणसं बसलेले असतात, त्यांना जाऊन प्रत्यक्षात भेटून आम्ही कार्ड पॅम्पलेट देऊन, आमचे नंबर देऊन अशी आम्ही आमची जाहिरात केली. आणि तुम्ही हाच व्यवसाय काय निवडला की हेच करायचं आहे? कारण आम्ही कसं झाले, आमचे स्वतःचे बोर फेल गेलेले होते, नारळा वगैरे बघितलेले किंवा तांब्याच्या तारावर बघितलेले. मग आम्ही सर्च करत असताना यूट्यूबला आम्हाला ह्या दोघांचा नंबर मिळाला, सर्च करत असता शेखर सरांचा यांचा, आणि त्याच्यानुसार आम्ही त्यांना कॉल करून ते मशीन असं विकतायत असं आम्हाला कळलं. त्याच्यामुळं आम्ही म्हणलं त्यांना कॉल केला. त्यांना कॉल केल्यानंतर ते म्हणले या असं. मग त्यांना आम्ही प्रत्यक्षात इथं भेटलो ऑफिसला. मग त्यांच्याकडनं मशीन घेतलं. मशीन बाजारमध्ये मार्केटमध्ये भरपूर आहेत, वेगळ्या कंपनीचे वेगवेगळ्या प्रकारचे, पण त्यांच्याकडनं जे आम्हाला प्रॉपर ट्रेनिंग मिळालं त्याच्या ह्याच्यावर आम्ही सक्सेस झालो. आमचे असे कस्टमर आहेत की ज्यांनी खूप चांगली मेहनत केली, आमच्याकडनं प्रॉपर ट्रेनिंग घेतलं. ट्रेनिंग करून त्यांनी वर्षात किमान 200-250 पॉईंट सक्सेस दिले. आज त्यांनी किमान 10 लाख 15 लाख 20 लाखापर्यंत त्यांचं काम झालेलं आहे. तर सर आमच्या व्ह्युअर्सला कधी हा व्यवसाय सुरू करायचा असेल ही मशीन घेऊन आणि पाणी शोधण्याचा व्यवसाय सुरू करायचा असेल आपापल्या एरियामध्ये, तर त्याची गुंतवणूक किती असणार आहे, ही मशीन कितीला आहे आणि कसं काय काम होईल ते जरा सांगा. सर, बाकी बिझनेसपेक्षा आमच्या मशीनची गुंतवणूक फार कमी आहे.
फक्त 85,000मध्ये ही मशीन तुम्ही विकत घेऊन तुमचा बिझनेस सुरू करू शकता. अच्छा. आणि त्याच्यामध्ये काय काय सर, वॉरंटी गॅरंटी कसं असतं आणि चार्जिंग आहे का, कसं आहे, सील टाकावं लागतं? 1 वर्षाची याला पूर्ण गॅरंटी येणार आणि दुसऱ्या वर्षाची त्याला वॉरंटी येत असते. 1 वर्ष गॅरंटी, 1 वर्ष वॉरंटी. ही मशीन बॅटरी ऑपरेटेड आहे. एकदा चार्ज केल्यानंतर तुम्हाला किमान 4 ते 5 दिवस बॅकअप भेटणार. तर मित्रांनो, तुम्हाला ही जिओ डिटेकची मशीन घेऊन आपला व्यवसाय सुरू करायचा आहे पाणी शोधण्याचा, तर जिओ डिटेक कंपनीचा जो नंबर आहे मी स्क्रीनवर दिला आहे आणि डिस्क्रिप्शनमध्ये पण नंबर, ॲड्रेस सगळे आहे, तर तुम्ही त्यांना कॉल, व्हॉट्सअप करून ह्या व्यवसायाबद्दल, या मशीनबद्दल अजून माहिती घेऊ शकता. धन्यवाद.